नमस्कार दोस्तों, सभी मित्रों से हमारा निवेदन है इस खबर को ज़मीनी हकीकत यूट्यूब चैनल के इस खबर को देखिए और शेयर कीजिए। हमारे चैनल को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए। दोस्तों, आज जो ये खबर आपको दिखाने का प्रयास कर रहे हैं हमारा वैसे तो हमारी स्मार्ट सिटी है जो छत्रपति संभाजी नगर जलगांव हाईवे रोड है। और ये रोड स्मार्ट सिटी और स्मार्ट रोड, इस हाईवे रोड का निर्माण कार्य अभी कुछ दिन पहले हुआ है। ये फुलंब्री तहसील के अलंद गांव की खबर है। अलंद, इसको मराठी में अलंद कहा जाता है। इस गांव की खबर है। अंधारी फाटा, ये दृश्य आपको, ये तो अभी नोटों का है, ऐसी नोटें चल रही है आजकल। ये अंधारी फाटा जो है, वहाँ पर आनंद गांव से अंधारी फाटा रोड एक निकलता है हाईवे रोड से। स्मार्ट सिटी का स्मार्ट रोड है ये, और यहाँ से अंधारी के लिए जाता है ये रोड। इस रोड के चौपाटी पर, टी पॉइंट पर ये दृश्य है। अभी 4 दिन से बारिश चालू हुई। वैसे तो इस वर्ष बारिश बहुत ही लेट शुरू हुई थी, मगर अभी 4 दिन पहले से 4-6 दिन से बारिश गिर रही है। लेकिन 2 दिन की बरसात में आप देख सकते हैं तालाब नुमा हाईवे रोड को लग के जो अंधारी फाटा है, हाईवे रोड पर और अंधारी फाटे पर इस तरह से पानी तुमा हुआ है। वाहन चालकों को, वाहन धारकों को किस दिक्कतों का सामना करना पड़ता होगा, आप भी समझ सकते हैं। ये पूरा दृश्य आपको इसलिए दिखा रहे हैं हम कि अभी इस रोड का निर्माण कार्य हुआ है। सीमेंट के रोड बने हुए हैं, और यहाँ से जो अंधारी, उमरावती और कन्नड़ उस साइड में ये रोड जाता है। आगे का दृश्य आप देखिए, ये है जिला परिषद स्कूल की, जो अलंद गांव का जिला परिषद स्कूल है। बताया जाता है कि 1958-59 में लक्ष्य केलेला आहे, मुलांना निर्माण कार्य हुआ नहीं है शाळेमध्ये। आप देखिए और समझिए, ताटपत्री वगैरह काहीतरी टाकण्याचा कार्यक्रम चालू आहे। 2-3 दिवसापासून सारखा पाऊस असल्यानंतर आपण ह्या शाळेमधली परिस्थिती बघू शकतात का ह्या मुलांची काय दैना असेल। आपण शाळेमध्ये जाऊया, तुम्हाला शाळेमधलं दृश्य दाखवत आहे। NRCचे कामं चालू आहे शाळेमध्ये। मास्तर लोकांकडे NRCचे काम दिलेले आहे। मास्तर लोकांकडे ग्रामीणाची फार गर्दी आहे, मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष आहे। पण मुलांची परिस्थिती काय आहे, आणि शाळेमध्ये गेल्यानंतर ऑफिसमधलं दृश्य आपण बघा। हे समोरचं दृश्य आहे जिल्हा परिषद शाळेसमोरचं, आणि आपण आता मध्ये जात आहे। मध्ये गेल्यानंतर तुम्हाला छत दाखवणार आहे। छताकडे बी तुम्ही आपलं ध्यान केंद्रित करावे। मुलांचे बी म्हणणे आहे की हे पाणी गळतंय, बसायला जागा नाही आहे, टेबलवरती बाकावरती बसायला जागा नाही आहे, आमचे पुस्तकं भिजत आहे। पण सांगायचं तर कोणाला, ही काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही पूर्वीची म्हणजे प्राचीन जिल्हा परिषद उर्दू शाळा आहे। आज येथे उर्दू शाळा भरवल्या जाते। याच्या अगोदर येथे मराठी आणि उर्दू माध्यम चालत होतं। आपण आता शाळेमध्ये आलो आहे, शाळेच्या ग्राउंडमध्ये आहे आपण बघू शकता। आता या मुलांना आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला। मुलांनी सांगितलं का येथे पाणी गळतंय। हे हेडमास्तर आहे, शाळा प्रमुख आहे, यांच्या कॅबिनमध्ये आम्ही आलो। इथं लोकांची गर्दी लागलेली आहे NRC करताना, आणि लोक छताकडे बघत आहे, कारण का वरून पाणी गळत आहे। अशी परिस्थिती जिल्हा परिषद शाळेंची आहे, हायवे रोडची आहे, रस्त्याची आहे। याच्यावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करा। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। अशाच बातम्या बघण्यासाठी जमिनी हकीकत यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे मित्रांनो।